एक मोठी बातमी आहे। आधी उत्तर द्या मग मोर्चा काढा। भाजपचं ठाकरेंना थेट आव्हान आता दिलेलं आहे। जन आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आता भाजपनं सवाल उपस्थित केले। जन आक्रोशच्या निमित्तानं भाजपनं आता ठाकरेंना काही सवाल विचारलेले आहेत। आधी उत्तर द्या मग मोर्चे काढा असं भाजपनं थेट आव्हान ठाकरेंना दिलंय। दरम्यान उद्धव ठाकरेंना भाजपनं काय काय सवाल विचारलेत पाहूयात। उद्धव सरकारमध्ये अनेक कोरोना बळी गेले, त्याची जबाबदारी कुणाची असा सवाल भाजपनं विचारलाय। कोरोना काळामध्ये घोटाळ्याची जबाबदारी कुणाची? खिचडी घोटाळा, शवपिशवी घोटाळा कुणी केला? मुख्यमंत्री असताना ठाकरे मंत्रालयाची पायरी किती वेळा चढले? ठाकरे मंत्रालयात का गेले नाहीत? उद्धव सरकारमध्ये अनेक कोरोना बळी गेले, त्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्त्यापणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले। कोरोना काळामध्ये त्याला जबाबदारी कुणाची आहे? याच कोरोना काळामध्ये अनेक घोटाळे झाले, मग ते खिचडी घोटाळा असो किंवा अक्षरशः जे मृत झाले त्यांच्यासाठी बॅग मागवल्या गेल्या त्यात सुद्धा घोटाळे झाले। त्याला जबाबदार कोण? खिचडी घोटाळा असेल, बाकी अनेक घोटाळे असतील, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, असे असंख्य प्रश्न त्या काळात होते। आपण मंत्रालयाची पायरी सुद्धा आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत याची उत्तरं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री